नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। पीएम किसान सन्मान निधी योजनेबाबत सध्या सर्वत्र एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे 22वा हप्ता कधी येणार आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही, कारण सरकारने आता लाभार्थी यादीत मोठा बदल केला आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तुम्ही तुमचं नाव यादीत कसं तपासायचं आणि हप्ता येण्यासाठी कोणते कागदपत्र पूर्ण असणं गरजेचं आहे। सरकार प्रत्येक हप्ता जमा करण्यापूर्वी लाभार्थी यादी अपडेट करत असते। तुमचं नाव यादीत आहे की नाही हे पाहण्यासाठी खालील स्टेप फॉलो करा। सर्वात आधी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर जा, pmkisan.gov.in। होम पेजवर तुम्हाला बेनिफिशियरी लिस्टचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा। तिथे तुमचं राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा। गेट रिपोर्टवर जा, क्लिक केल्यानंतर तुमच्या गावाची संपूर्ण यादी तुमच्या समोर असेल। त्यात तुमचं नाव तपासा, यादीत नाव नसेल तर घाबरून जायचं कारण नाही। तुम्ही नाव युअर स्टेटस या पर्यायावर जाऊन तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकून तुमचं स्टेटस चेक करा। तिथं तुम्हाला समजेल की तुमची जमीन पडताळणी आधार बँक खात्याची लिंक आहे की नाही किंवा ई-KYC पूर्ण आहे की नाही तर या 3 गोष्टीमुळे हप्ता थांबू शकतो। जर तुम्हाला 22वा हप्ता हवा असेल तर खालील 3 गोष्टीची खात्री नक्कीच करून घ्या। तुमची ई-KYC पूर्ण नसेल तर हप्ता येणार नाही। तुम्ही स्वतः मोबाईलवरून OTP द्वारे किंवा CSC सेंटरवर जाऊन बायोमेट्रिकद्वारे ती पूर्ण करू शकता आणि तुमच्या सातबाराची नोंद पोर्टलवर यस असणं आवश्यक आहे। तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक असायलाही हवं आणि ते DBT साठी पात्र हवं। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे हप्ता कधी जमा होणार। मिळालेल्या माहितीनुसार पुढील महिन्यात सरकार 22वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची शक्यता आहे। त्यामुळे वेळेत तुमची सर्व कागदपत्रे आणि स्टेटस तपासून घ्या, जेणेकरून तुमचे पैसे अडकणार नाही। शेतकरी मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा। जर तुम्हाला ई-KYC कशी करायची याचा स्वतंत्र व्हिडिओ हवा असेल तर तसंही कळवा। अशाच शेतीविषयक आणि सरकारी योजनांच्या अपडेट्ससाठी आपल्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।